नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जे शेतकऱ्याच्या अनुदानासाठी 11,000 कोटी रुपयाला मंजुरी दिली होती, त्या 11,000 कोटीपैकी 1700 कोटी सोमवारपासून शेतकऱ्याच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। प्रति हेक्टर 10,000 प्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। 3 हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्याला हे अनुदान मिळणार आहे। 3 हेक्टरचे एकंदरीतच 30,000 शेतकऱ्याच्या खात्यात पडणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, काळजी करायची काहीही गरज नाही। 3 हेक्टर वाल्या शेतकऱ्याला देखील हे अनुदान मिळणार आहे, अशी घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। उद्या सोमवार दिवस शेतकऱ्यासाठी खूप आनंदाचा दिवस राहील। शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा व्हायला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। राहिला विषय पीक विम्याचा, तर पीक विमा देखील शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15-20 दिवसाचा टाइम घेतला होता। त्या टाइमापैकी काही शेतकऱ्यांना पीक विमा जमा देखील झालेला आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांच्या देखील खात्यात पीक विमा जमा होणार आहे। तर काळजी करायची काहीही गरज नाही। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आहेत। महाराष्ट्र शासन पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे। तर तुमचं मत या सरकारविषयी काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।